आणखी एक महत्त्वाची बातमी, आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट झाले तर लसूण देखील 200 रुपये किलोवरती पोहोचलेला आहे। 21 ते 25 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर 45 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। लसणाचे दर 180 ते 200 रुपये किलोंवर आहे। आठवड्याभरात लसणाच्या दरांमध्ये 80 ते 100 रुपयांची वाढ झालेली आहे। तर साखरेच्या साठेबाजीवरती चाप बसावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाहीये। विक्रेता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करू शकत नाही। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात परिपत्रक जारी झाले। राज्य शासनाचा परवाना असलेल्या रेशन दुकानांना नियम लागू नाही आहे। तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यामध्ये निर्बंध लागू राहतील अशी देखील माहिती मिळते। तर जळगावमध्ये आसोदा या गावामध्ये शेतकऱ्यानं 2.5 एकरातील उडीद पिकावरती रोटावेटर फिरवला। पावसानं दडी मारली, त्यामुळे दत्तू चौधरी यांनी उडीद पिकावरती रोटावेटर फिरवलेला आहे। पावसाअभावी या ठिकाणी आता लागवडीचा खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे। पावसानं ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पाठ फिरवली आहे, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय।